जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला मराठी व्याकरण हे यायलाच पाहिजे. तर आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण शिकणार आहोत. तर आपली जी काही संपूर्ण मराठी व्याकरण ही एक बॅच सुरू केलेली आहे, आपण अगदी मोफत आहे. तुम्हाला या सिरीजमध्ये सर्व मराठी व्याकरण तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आणि तुम्हाला उपयोगी पडेल असे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. तर आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये वर्णमाला हा प्रकरण बघितलेला आहे. तर वर्णमाला वर्ण म्हणजे काय, बरोबर, वर्णाचे किती प्रकारे वर्गीकरण केलेले आहे, डिवायडेशन किती केलं आहे, एकूण वर्ण किती आहेत, सगळं झालंय आपलं. आता आपल्याला पुढचा जो काही प्रकार आहे तो आहे वर्णांचे वर्गीकरण. तर हा प्रकरण आपल्याला शिकून म्हणजेच वर्णाचे वर्गीकरण म्हणजेच काय, तर स्वर, स्वरादी, व्यंजने, संयुक्त व्यंजने, त्याचे सगळ्यांचे जे आपण वर्गीकरण करतोय. तर स्वरांना स्वर का म्हणतात किंवा स्वरांचे किती प्रकार पडतात आणि कोणते, त्या जसे रस्व, दीर्घ, संयुक्त आणि इंग्रजी. तर रस्वच का म्हणतात, संयुक्तच का म्हणतात, दीर्घच का म्हणतात, हे सगळं आपण वन बाय वन शिकणार आहोत. क्लिअर आहे. तर चला सुरू करू. मग आजचा आपला जो प्रकरण आहे तो आहे वर्णांचे वर्गीकरण. तर लक्ष द्या, आपण जेव्हा वर्णमाला शिकतो तर वर्णमाला शिकताना आपण वर्णमालेत 4 प्रकारात म्हणजे 4 प्रकार काय केले, डिवाइड केलेले आहेत, 4 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यातला पहिला प्रकार आहे स्वर. क्लिअर आहे. तर स्वर तुम्हाला जर मराठी वर्णमालेत किंवा आधुनिक मराठी वर्णमालेतून स्वर किती असा जर प्रश्न आला तर तुम्हाला एकूण 14 असं उत्तर द्यायचं आहे. क्लिअर आहे. जर तुम्हाला मूळ वर्णमालेत मूळ वर्णमालेत स्वर किती असा जर प्रश्न आला तुम्हाला त्याचं उत्तर 12 द्यायचं आहे. क्लिअर आहे. आधुनिक वर्णमालेत किती, 14 आणि मूळ वर्णमालेत किती, 12. क्लिअर. तर चला आपण शिकत आहोत स्वर. क्लिअर. तर स्वर म्हणजेच काय, ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. आता ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता, जसं तुम्ही स्वर उच्चार करता अ आ इ, तर तुमची जीभ जी आहे ती मुखातील कोणत्याही भागाला, कोणत्याही अवयवाला काय स्पर्श करत नाही. जसं विरुद्ध घेतलं तर जे काही व्यंजने आहेत तर व्यंजनांचा जेव्हा आपण उच्चार करतो तर व्यंजने उच्चारताना जिभेच्या मुखातील कोणत्या तरी भागाशी स्पर्श होतो, कोणत्या तरी अवयवाला स्पर्श होतो, म्हणून त्या अवयवाचं नाव त्याला देण्यात येतं. तो आपण वर्णांचे उच्चारस्थान या प्रकरणामध्ये आपण शिकू. पण आपला आता काय सुरू आहे, स्वर. तर स्वर म्हणजेच काय, ओठांच्या एकमेकांशी किंवा जिभेच्या मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर असे म्हणतो. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, स्वर स्वतंत्र उच्चाराचे असतात, म्हणजे त्यांना स्वरांना अक्षरत्व येण्यासाठी दुसऱ्या एखाद्या स्वराची म्हणा किंवा वर्णाची गरज पडत नाही. जसे व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी आपल्याला स्वरांची गरज घ्यावी लागते किंवा स्वरांचा वापर करावा लागतो, मदत घ्यावी लागते. तशी स्वरोच्चाराच्या वेळी काय, स्वर हे काय असतात, स्वतंत्र असतात, म्हणून त्यांना कोणाची मदत लागत नाही. क्लिअर आहे. क्लिअर आहे. स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वर उच्चारता तेव्हा आपली स्वर उच्चारताना तोंडातील हवा काय होते, अडवलेली नसते, म्हणजे ती काय होते, हवा बाहेर पडते. क्लिअर आहे. त्याच्या उलट काय आहे, तर त्याच्या उलट आहे, जेव्हा तुम्ही व्यंजने उच्चारता तर व्यंजने उच्चारताना हवेचा मार्ग अडवलेला असतो, म्हणजे जेव्हा तुम्ही व्यंजने उच्चारता तेव्हा हवा बाहेर जात नाही. क्लिअर आहे इथपर्यंत. चला तर आपण स्वर शिकत आहोत. तर स्वर शिकताना स्वराचे 4 प्रकार आहेत, रस्व, दीर्घ, संयुक्त आणि इंग्रजी. क्लिअर आहे. रस्वला रस्वच का म्हणतात, दीर्घला दीर्घ का म्हणतात, किंवा संयुक्त स्वर कसे तयार झालेले आहेत हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला आपण पुढे जाऊ. आपण वर्णांचे वर्गीकरण हे प्रकरण शिकताना आपण काय बघितलंय, स्वर. तर स्वरांमध्ये त्याचे 4 प्रकार पडतात, बरोबर. त्या 4 प्रकारांपैकी पहिला जो प्रकार आहे तो आहे ऱ्हस्वस्वर. तर ऱ्हस्वस्वर एकूण किती आहेत असा जर तुम्हाला समजा प्रश्न आला तर तुम्हाला सांगायचं आहे 5. ठीक आहे. ऱ्हस्वस्वर म्हणजेच कोणते, अ, लहानी, लहानू, रू आणि ऋ या स्वरांचा उच्चार आकुड होतो. आकुड होतो म्हणजे लक्ष द्या, तुम्हाला अ आणि आ हे 2 स्वर जर उच्चारायला सांगितले तर तुम्ही अ म्हणायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ काय लागतो, आ उच्चारायला लागतो. म्हणजेच अ हा उच्चाराव्यास काय होतो, सोपा आहे, किंवा त्याला आकुड आहे, त्याला उच्चाराव्यास कमी कालावधी लागतो, म्हणून त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. क्लिअर आहे. कोणाच्या तुलनेत, दीर्घ स्वरांच्या तुलनेत. लक्ष द्या, अ, इ, उ, रू आणि लू या स्वरांचा उच्चार आकुड होतो, म्हणजे उच्चाराव्यास कमी कालावधी लागतो, म्हणून यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. क्लिअर आहे. आपण शिकत आहोत स्वर. स्वरांमध्ये पहिला प्रकार आहे ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर एकूण किती आहेत, तर 5 आहेत. तर ते 5 ऱ्हस्व स्वर, त्यांना ऱ्हस्व का म्हणतात
ते उच्चाराव्यास आकुड किंवा उच्चाराव्यास त्यांना कमी कालावधी लागतो, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, ऱ्हस्व स्वर म्हणतो. क्लिअर आहे. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे, रू हा स्वर. रू हा स्वर आहे, याला व्यंजन समजू नका. रू हा स्वर व्यंजनात मिसळल्यास त्या व्यंजनात दर्शवल्याप्रमाणे बदल होतो. दर्शवल्याप्रमाणे म्हणजेच कसं, लक्ष द्या. जसं हा समजा क आहे, अधिक तुम्ही रू केलं तर याच्या काय होते, क्रू असा एक अक्षर तयार होतं. क्लिअर आहे. म्हणजे व्यंजन अधिक स्वर बरोबर काय होते, अक्षर. याला जोडाक्षर म्हणायचं नाही, हे जोडाक्षर नाही आहे, हे काय आहे, अक्षर आहे. क्लिअर आहे. घेऊ आपण. प लंगडा ठेवायचा आहे, अधिक रू, हा काय होईल, प्रू. जेव्हा आपण पृथ्वी हा शब्द लिहितो बरोबर, तर प अधिक रू काय होईल, प्रू. म्हणजे तुम्हाला हे समजलं असेल, एखादा व्यंजन घ्या आणि त्याच्यात जर तुम्ही रू मिक्स केला तर तो क्रू प्रू असा होतो. म्हणजे हा काय आहे, अक्षर आहे, हा जोडाक्षर नाही. क्लिअर आहे. ह्रस्व स्वर तुम्हाला समजलं असेल. चला तर आपण पुढे जाऊया. चला तर स्वरांमधला जो काही दुसरा पुढचा प्रकार आहे तो आहे ह्रस्व स्वर झाला. आता पुढचा दुसरा आहे दीर्घस्वर. तर दीर्घस्वर म्हणजेच काय, तर तुम्हाला विचारले की एकूण दीर्घस्वर किती, तर तुम्हाला सांगायचे आहेत एकूण दीर्घस्वर किती आहेत, 3 आहेत. कोणते, आ, मोठी आणि मोठा ऊ. क्लिअर आहे. जसा ह्रस्व स्वरांना उच्चाराव्यास कमी कालावधी लागतो तसा दीर्घ स्वरांना उच्चाराव्यास काय होतो, जास्त कालावधी लागतो, म्हणजेच लांबट उच्चार होतो, म्हणून त्यांना काय म्हणतात, दीर्घस्वर असे म्हणतात. क्लिअर आहे. चला चला तर पुढचा प्रकार आहे तिसरा प्रकार, संयुक्त स्वर. तर लक्ष द्या, मराठी व्याकरणात एकूण संयुक्त स्वर किती आहेत, तर एकूण 4 संयुक्त स्वर आहेत. कोणते कोणते, ए, ऐ, ओ आणि औ. क्लिअर. हे स्वर इतर 2 स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. तर 2 स्वरांपासून, तर लक्ष द्या, संयुक्तचाच अर्थ काय होतो, 2. क्लिअर. तर हे जे संयुक्त स्वर आहेत हे कशापासून बनलेले आहेत, तर 2 स्वरांपासून बनलेले आहेत. कसे, तर लक्ष द्या, समजा अ मध्ये जर तुम्ही लहानी किंवा मोठी या 2 पैकी कोणताही एक स्वर, म्हणजे हे दोन्ही स्वर तुम्ही जर मिळवले तर तुम्हाला काय मिळतो, ए. क्लिअर आहे. दुसरा, आ मध्ये तुम्ही लहानी किंवा मोठीही मिळवलं तर तुम्हाला ऐ हा काय भेटतो, संयुक्त स्वर भेटतो. क्लिअर. त्याच्यानंतर अ मध्ये तुम्ही लहान ऊ किंवा मोठा ऊ जर मिक्स केला तर तुम्हाला ओ हा संयुक्त स्वर मिळतो. आणि जर तुम्ही आ मध्ये लहान ऊ किंवा मोठा ऊ 2 पैकी कोणताही एक स्वर, हे दोन्ही स्वर जेव्हा तुम्ही एकमेकात मिळवता तर तुम्हाला औ हा काय मिळतो, संयुक्त स्वर मिळतो. क्लिअर आहे. समजलं. संयुक्त स्वर म्हणजेच काय, तर ए, ऐ, ओ, औ हे स्वर इतर 2 स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. म्हणजे हा एक स्वर आणि हा एक स्वर, लहान ई किंवा मोठी ई 2 पैकी तुम्ही कोणताही एक मिक्स करा, म्हणजे 2 मिक्स केलं तर एक काय होतो, संयुक्त स्वर तयार होतो. कसं झालं हे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतात, हा एक आणि हा एक असे 3 पर्याय देतील आणि याच्यामध्ये काहीतरी चुकीचं देतील, किंवा आ मध्ये इथं ई अधिक ई असं मिळून औ होतो असं काहीतरी एक वेगळं देईल. म्हणजे तुम्हाला काय पुढील पैकी चुकीचा पर्याय निवडा वगैरे तुम्हाला विचारू शकतं. तर म्हणून अ मध्ये लहान ई किंवा मोठी जर मिक्स केलं तर ए मिळतं. आ मध्ये लहान ई किंवा मोठी मिक्स केलं तर ऐ. तिसरं काय आहे, अ मध्ये लहान ऊ किंवा मोठा ऊ मिक्स केलं तर तुम्हाला ओ हा संयुक्त स्वर मिळतो. आणि आ मध्ये लहान ऊ किंवा मोठा ऊ जर मिक्स केलं तर तुम्हाला औ हा संयुक्त स्वर मिळतो. क्लिअर आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा काय आहे, संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात. तर लक्ष द्या, स्वरांचे 4 प्रकार पडतात बरोबर, ह्रस्व, दीर्घ आणि संयुक्त आणि इंग्रजी. क्लिअर. तर हा जो संयुक्त स्वर हा प्रकार आहे, हा जे संयुक्त स्वर आहेत हे काय आहेत, दीर्घ उच्चाराचे आहेत. दीर्घ उच्चाराचे काय आहेत, कारण याच्यामध्ये आपण ऑलरेडी दीर्घ स्वर मिक्स करतोय. क्लिअर. इथं ई मिक्स करतोय, इथं ऊ मिक्स करतोय, इथं आ, ई, बरोबर. म्हणून हे काय आहेत, दीर्घ उच्चाराचे स्वर आहेत. क्लिअर आहे. पुढचा जो काही प्रकार आहे तो 4था प्रकार आहे, कोणता, इंग्रजी स्वर. क्लिअर आहे. तर इंग्रजी स्वर हा प्रकार शिकवण्यासारखा काही आहे नाही. तर इंग्रजी स्वर किती आहेत, तर इंग्रजी स्वर आहेत 2. कोणते, ॲ आणि आ. तर हे इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे इंग्रजी भाषेकडून मराठीला मिळालेली एक देणगी, किंवा मराठीमध्ये इंग्रजी स्वर म्हणजेच काय, तर मराठी भाषेच्या आपल्या इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे जे आपण बोलतो आणि जे 2 वर्ण 2 स्वर आलेले आहेत त्यांना इंग्रजी स्वर म्हणतात. तर हे 2 स्वर काय आहेत, इंग्रजी स्वर. क्लिअर आहे. हे काय आहेत,
मराठी भाषेच्या संपर्कामुळे किंवा मराठी भाषेकडून इंग्रजी भाषेकडून मराठीमध्ये आलेले 2 स्वर आहेत. क्लिअर आहे. याच्यापैकी एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजेच स्वरांचे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर असे 2 प्रकार पडतात. तर ते पण आपण समजून घेऊ. सजातीय स्वर, तर लक्ष द्या, एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण काय म्हणतो, सजातीय स्वर म्हणतो. तर यात संयुक्त जे स्वर आहेत त्यांचा समावेश होत नाही. एकदा समजून घेऊ काय आहे सजातीय स्वर. तर लक्ष द्या, ऱ्हस्व किंवा दीर्घ तोच स्वर म्हणजेच अ हा ऱ्हस्व, बरोबर, आणि आ हा दीर्घ. क्लिअर आहे. तर ऱ्हस्व किंवा दीर्घ पण काय पाहिजे, उच्चार स्थान सारखं पाहिजे, त्याला आपण सजातीय स्वरांची जोडी असे म्हणतो. क्लिअर आहे. दुसरं घ्या, लहान ई आणि मोठी ई, उच्चार स्थान काय आहे, सारखं आहे, बरोबर, आणि तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ क्लिअर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सजातीय स्वरांची जोडी असे म्हणतो. तिसरे एक घ्या, लहान ऊ आणि मोठा ऊ. क्लिअर, उच्चार स्थान सारखा किंवा एक ऱ्हस्व आणि एक दीर्घ, बरोबर, तोच पाहिजे. समजा तुम्ही अ सोबत ई लिहिलं तर ही सजातीय स्वरांची जोडी होणार नाही, किंवा तुम्ही ए आणि ऐ असं लिहिलं तरी हे सजातीय स्वरांची जोडी होणार नाही. क्लिअर आहे, समजलं. सजातीय स्वर म्हणजेच काय, तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ किंवा एकाच उच्चार स्थानातून निघणारे जे काही स्वर आहेत त्यांना सजातीय स्वरांची जोडी म्हणतात, बरोबर. वेगळे वेगळे असतील तर त्यांना मग विजातीय म्हणू, किंवा जे संयुक्त स्वर आहेत ए ऐ म्हणा किंवा ओ आणि औ हे दिसायला सारखे आहेत पण याच्यात स्वतःमध्येच काय आहेत, हे विजातीयत्व आहेत. कारण समजा तुम्हाला औ हा जर स्वर संयुक्त स्वर तयार करायचा आहे तर तुम्हाला आ मध्ये उ किंवा उ मिळवावा लागतो, म्हणजे हे स्वतःच काय आहेत, विजातीयत्व आहेत, म्हणून यांना सजातीय स्वरांमध्ये हे येत नाही. तर सजातीय स्वर म्हणजे समजलं असेल तुम्हाला, उच्चार स्थान काय पाहिजे, एकच पाहिजे. क्लिअर. त्याच्यानंतर दुसरा आहे विजातीय स्वर. विजातीय स्वर. आता लक्ष द्या, सजातीय स्वर तुम्हाला समजलं असेल. विजातीय स्वर म्हणजेच काय, तर तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ पुन्हा न येता दुसराच स्वर आला तर त्याला आपण विजातीय स्वर असे म्हणतो. क्लिअर आहे. तर लक्ष द्या, अ मध्ये ई मिक्स करा, काही जे सजातीय नाहीत ते काय असतील, सर्व विजातीय. आ मध्ये उ मिक्स करा. क्लिअर. ए मध्ये मिक्स करा म्हणण्यापेक्षा ए आणि ऐ. क्लिअर आहे. तर हे काय आहेत, विजातीय स्वर आहेत. क्लिअर. तर एकाच उच्चार स्थानातून निघतात त्यांना सजातीय स्वर म्हणतो आणि भिन्न उच्चार स्थानातून निघतात त्यांना विजातीय स्वर असे म्हणतो. क्लिअर आहे, हे तुम्हाला समजलं असेल. या सजातीय आणि विजातीय बद्दल 2 महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण समजून घेऊ. तर पहिला महत्वाचा पॉइंट काय आहे, लक्ष द्या, 2 सजातीय स्वरांपासून आपण एक दीर्घ स्वर तयार करू शकतो. जसा अ आणि आ याच्यापासून आपण आ हा दीर्घ स्वर काय होतो, तयार करू शकतो किंवा तयार होतो. समजलं तुम्हाला. सजातीय स्वरांपासून किंवा 2 सजातीय स्वरांपासून काय करू शकतो आपण, एक दीर्घ स्वर तयार करू शकतो. क्लिअर आहे. त्याच्यानंतर समजा 2 विजातीय स्वर आले म्हणजेच अ आणि उ आला, बरोबर. तर याच्यापासून आपण काय तयार करतो, ओ. क्लिअर. समजून घ्या, म्हणजे सजातीय स्वरांपासून आपण काय दीर्घ स्वर तयार करू शकतो. तर 2 विजातीय स्वरांपासून एक संयुक्त स्वर तयार होतो. समजलं तुम्हाला. सजातीय स्वरांपासून दीर्घ स्वर तयार होतो, तर विजातीय स्वरांपासून काय होतो, एक संयुक्त स्वर तयार होतो. क्लिअर. आणि 2 संयुक्त स्वर एकमेकात मिसळत नाही, हे तुम्हाला माहित आहे. ओ आणि औ असं काही होत नाही. क्लिअर आहे. मला समजलं असेल. तर वर्णांचे वर्गीकरण मध्ये आपण पूर्ण स्वर बघितलेला आहे. त्याच्यात ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, इंग्रजी आणि सजातीय विजातीय सगळं बघितलेलं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे जे काही स्वरादी व्यंजने आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीज तुम्हाला पूर्ण बघायची असेल, नोटिफिकेशन हवं असेल व्हिडिओ अपलोड केल्यावर, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. अभ्यास करत राहा.